राशी नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या चॅनलवर. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि तुमच्या आयुष्यात मागील काही काळात अचानक अस्वस्थता, विलंब, तुटलेली नाती, आर्थिक चढउतार किंवा मनात प्रश्नांची गर्दी वाढलेली असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या जन्माच्या वेळी सटवाईने उच्चारलेली 7 वाक्य आता एकामागोमाग एक सत्यात उतरायला सुरुवात झालेली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशींच्या जातकांसाठी हा काळ साधा नाही, तर आयुष्याला पूर्णपणे वेगळी दिशा देणारा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे. आज जे काही घडत आहे ते योगायोग नाही, तर हे संकेत आहेत जे तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी मिळत आहेत. म्हणून हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण शेवटी सांगितलेली गोष्ट तुमच्या आयुष्याचा अर्थ बदलू शकते. मानवी जीवन हे केवळ योगायोगांवर चालत नाही, तर त्यामागे एक सूक्ष्म पण अत्यंत प्रभावी अशी दैवी योजना कार्यरत असते. आपल्या जन्माच्या क्षणी जे काही घडते त्या क्षणाला ब्रह्मांडातील ग्रह, नक्षत्र, काळाची ऊर्जा आणि अदृश्य शक्ती एकत्र येऊन आपल्या आयुष्याची बीजे रोवतात. तुमचा यावर विश्वास असेल तर जय माता लक्ष्मी असे नक्की टाईप करा. त्यावेळी सटवाईने उच्चारलेली ही वाक्य केवळ परंपरा नसून ती एक प्रकारची दैवी घोषणा असते. अनेकांना त्याचा अर्थ कळत नाही, पण वेळ आल्यावर ती वाक्य शब्दशः खरी ठरताना दिसतात. आजचा हा काळ अनेकांसाठी असा आहे की पूर्वजन्मी ठरवलेली दिशा आता प्रत्यक्षात घडू लागलेली आहे. सटवाई ही केवळ भविष्य सांगणारी संकल्पना नाही, तर ते आत्म्याच्या प्रवासाचा एक ठसा असते. जन्माच्या वेळी उच्चारलेली प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द हा आपल्या कर्माचा सारांश असतो. त्या क्षणी जे बोलले जाते ते त्या आत्म्याच्या आयुष्याचे गूढ संकेत असतात. अनेकदा आपण जीवनात संघर्ष, विलंब, अडथळे अनुभवतो आणि वाटते की शास्त्र सांगते की काही विशिष्ट कालखंड असे असतात जेव्हा व्यक्तीचे सुप्त भाग्य अचानक जागृत होते. त्या काळात पूर्वी ऐकलेली किंवा दुर्लक्षित केलेली सटवाईतील वाक्य अर्थपूर्ण वाटू लागतात. अचानक जीवनाची दिशा बदलते, विचारांची पातळी उंचावते आणि आतून एक वेगळीच जाणीव निर्माण होते. हा बदल बाहेरून अचानक वाटतो, पण तो आतून खूप आधीपासून घडत असतो. सध्या अनेक लोक अशाच एका निर्णायक वळणावर उभे आहेत. सटवाईतील पहिलं वाक्य बहुतेक वेळा जीवनातील संघर्षाशी संबंधित असतं. ते सांगतं की हा आत्मा सहज मार्गाने पुढे जाणार नाही. सुरुवातीची वर्ष ही कसोटीची असतात, जिथे धैर्य, संयम आणि श्रद्धा यांची परीक्षा घेतली जाते. या काळात अपयश, दुर्लक्ष, गैरसमज यांचा सामना करावा लागतो, पण हे सर्व त्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी असतं, कारण पुढे येणाऱ्या यशाची पातळी सामान्य नसते. दुसरं वाक्य बहुतेक वेळा विलंबाबद्दल असतं. जीवनात यश उशिरा मिळेल, पण जेव्हा मिळेल तेव्हा ते टिकाऊ असेल असा त्याचा अर्थ असतो. अनेकांना वाटतं की आपलं आयुष्य मागे पडलं आहे, पण प्रत्यक्षात ते योग्य वेळेची वाट पाहत असतं. हा विलंब म्हणजे नकार नसून तयारीचा काळ असतो. ज्यांना हे समजतं ते या टप्प्यात खचून न जाता स्वतःला अधिक सक्षम बनवतात. तिसरं वाक्य अनेकदा अचानक बदलांची सूचना देतं. एक असा क्षण येतो जिथे परिस्थिती एका रात्रीत बदलल्यासारखी वाटते. मार्ग बंद होतात आणि नवे दरवाजे उघडतात. हा बदल सुरुवातीला गोंधळात टाकणारा असतो, पण पुढे जाऊन लक्षात येतं की हाच बदल आयुष्याला योग्य दिशेने नेणारा ठरतो. या टप्प्यावर अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवणं फार महत्त्वाचं असतं. चौथं वाक्य हे आर्थिक किंवा सामाजिक स्थितीशी निगडीत असतं. ज्यांनी कधी अभाव पाहिलेला असतो त्यांच्यासाठी नंतर समृद्धीचा काळ येतो. पण ही समृद्धी केवळ पैशांसाठी मर्यादित नसते, तर सन्मान, ओळख आणि आत्मविश्वास यांचाही समावेश असतो. सटवाई सूचित करते की जेव्हा हा काळ येईल तेव्हा व्यक्तीने नम्रता सोडू नये, कारण खरी उंची ही जमिनीशी जोडलेली असते. पाचवं वाक्य हे नातेसंबंधाशी संबंधित असतं. आयुष्यात काही लोक भेटतात जे केवळ सोबत देण्यासाठी नसून परिवर्तन घडवण्यासाठी येतात. काही संबंध तुटतात, काही जुळतात, पण प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून जातो. सटवाई सांगते की योग्य व्यक्ती योग्य वेळेला आयुष्यात प्रवेश करेल आणि त्यानंतर जीवनाची गती वेगळीच असेल. सहावं वाक्य हे आध्यात्मिक जागृतीकडे इशारा करतं. एक असा टप्पा येतो जिथे व्यक्ती केवळ बाह्य यशावर समाधानी राहत नाही. मनाला प्रश्न पडू लागतात, अस्तित्वाचा अर्थ शोधला जातो आणि अंतर्मुख होण्याची प्रक्रिया सुरू होते. हा काळ अनेकदा एकाकी वाटतो, पण प्रत्यक्षात हा आत्म्याच्या उन्नतीचा काळ असतो, हे लक्षात ठेवा. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी, माझा विश्वास आहे असे नक्की टाईप करा. भाग्यवान ठराल. आणि शेवटचं वाक्य हे जीवनाच्या ध्येयाबद्दल असतं.
हे वाक्य सूचित करतं की या आत्म्याला केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही काहीतरी करायचं आहे. ज्ञान, अनुभव किंवा प्रेरणा याच्या माध्यमातून इतरांच्या जीवनात प्रकाश टाकण्याची जबाबदारी या व्यक्तीवर असते. हे ध्येय जेव्हा समजतं तेव्हा जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो. आजच्या काळात हा त्या 7ही वाक्यांची फलश्रुती देणारा काळ आहे. जे काही आत्तापर्यंत समजत नव्हतं ते आता स्पष्ट होऊ लागेल. घटनांचा अर्थ लक्षात येईल आणि मागे वळून पाहिल्यावर जाणवेल की प्रत्येक अडचण आपल्याला इथेच आणण्यासाठी होती. हा काळ धैर्याने स्वीकारला तर पुढची वाट अधिक सुकर होते. ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा ग्रहांची चाल कर्माशी जुळते तेव्हा चमत्कार घडतात. हे चमत्कार बाहेरून मोठे वाटतीलच असे नाही, पण आतून ते जीवन बदलून टाकणारे असतात. विचारांची दिशा बदलते, निर्णय स्पष्ट होतात आणि आत्मविश्वास वाढतो. हा काळ योग्य निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या टप्प्यावर भीतीला जागा देणं योग्य नाही, कारण सटवाईने दिलेले संकेत कधीच व्यक्तीला अपयशाकडे नेत नाहीत, तर ते नेहमी उन्नतीकडेच मार्गदर्शन करतात. गरज आहे ती फक्त संयम ठेवण्याची आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची. जे लोक हे समजून घेतात त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण काळ ठरतो. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा जय माता लक्ष्मी असे नक्की टाईप करा. आज जर तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक बदलत असतील, काही जुने अध्याय संपत असतील तर त्याला नकारात्मक समजू नका. हे सर्व सटवाईने सांगितलेल्या त्या मोठ्या वळणांची नांदी असू शकते. जुनं सोडल्याशिवाय नवं स्वीकारता येत नाही आणि ही प्रक्रिया जितकी शांतपणे स्वीकाराल तितकं पुढचं आयुष्य अधिक स्थिर असेल. सटवाई ही भविष्याची भीती दाखवण्यासाठी नसून आशा देण्यासाठी असते. हा काळ अनेकांसाठी जागृतीचा, परिवर्तनाचा आणि नव्या सुरुवातीचा आहे. जर तुम्हाला हे शब्द तुमच्या आयुष्याशी जुळते वाटत असतील तर समजा की तुम्ही योग्य मार्गावर आहात. फक्त विश्वास ठेवा, कारण जे उच्चारले गेले आहे ते आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या टप्प्यावर एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. ती म्हणजे प्रत्येकाला सटवाईची जाणीव एकाच वेळी होत नाही. काही लोकांना ती लवकर उमगते तर काहींना आयुष्याच्या मध्यावर येऊन तिचा अर्थ कळतो. पण जेव्हा कळतो तेव्हा मागील प्रत्येक घटना एका साखळीप्रमाणे जोडलेली असते. ज्या गोष्टींना आपण अपयश, अन्याय किंवा दुर्लक्ष समजत होतो त्या प्रत्यक्षात आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठीच घडलेल्या असतात. हे लक्षात ठेवा. या जाणीवेनंतर मनातील अस्वस्थता कमी होऊ लागते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. अनेक वेळा लोक विचारतात की सटवाई जर आधीच सर्व काही सांगते तर आपण प्रयत्न का करायचे? याचं उत्तर हेच आहे की सटवाई दिशा दाखवते, पण प्रवास हा तुम्हालाच करायचा असतो. ग्रह, नक्षत्र आणि कर्म यांचा संगम संधी निर्माण करतो, पण त्या संधीचं सोनं करण्याची क्षमता व्यक्तीच्या निर्णयांवर अवलंबून असते. म्हणूनच ज्यांना संकटातही हार मानलेली नाही, त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला, त्यांच्याच आयुष्यात सटवाईतील शब्द तेजस्वीपणे प्रकट होतात. हे लक्षात ठेवा. हा काळ अनेकांसाठी एक प्रकारची परीक्षा आहे. जुने विचार, जुनी भीती आणि जुनी मर्यादा सोडण्याची. जे लोक अजूनही भूतकाळाच्या ओझ्यात अडकून आहेत त्यांना हा बदल कठीण वाटू शकतो, पण जे बदल स्वीकारतात त्यांच्यासाठी जीवन अधिक स्पष्ट, शांत आणि अर्थपूर्ण बनतं. सटवाईचा खरा अर्थ इथेच आहे की जीवन केवळ जगायचं नसून समजून घ्यायचं असतं, आणि जे समजून घेतात त्यांच्यासाठी अडचणी हे शिक्षक बनतात. आता जे घडत आहे ते थांबवता येणार नाही, कारण ही प्रक्रिया काळानेच ठरवलेली आहे. तुम्ही फक्त तिचा विरोध करणार की स्वीकार करणार हे तुमच्या हातात आहे. स्वीकार केला तर तुमचं जीवन तुमच्यासाठी नवे दरवाजा उघडेल. विरोध केला तर तोच बदल वेदनादायी वाटेल. म्हणून शांत राहा, संकेत ओळखा आणि विश्वास ठेवा. कारण सटवाईने जेव्हा काही उच्चारले होते ते केवळ शब्द नव्हते, तर तुमच्या आयुष्याची एक अटळ सत्यकथा होती जी आता पूर्णत्वाकडे चालली आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, सटवाईने दिलेली ही 7 वाक्य कधीच भीती दाखवण्यासाठी नसतात, ती नेहमी जागृतीसाठी असतात. आज जर तुम्हाला वाटत असेल की जुने मार्ग संपत आहेत, काही नाती दूर जात आहेत आणि मनात एक अनामिक ओढ नव्या दिशेकडे आहे, तर समजून घ्या की तुम्ही चुकीच्या मार्गावर नाही तर बरोबर वळणावर उभे आहात. हा काळ संयम, श्रद्धा आणि अंतप्रेरणेवर विश्वास ठेवण्याचा आहे. फक्त घाई करू नका, पण थांबूही नका, कारण जेव्हा सटवाईतील शब्द जागे होतात तेव्हा जीवन सामान्य राहत नाही.
जर या व्हिडिओतील गोष्टी तुमच्या आयुष्याशी जुळत असतील तर हा व्हिडिओ लाईक करा, कुंभ राशींच्या लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच गूढ ज्योतिषीय आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी राशीस्वामी चमत्कार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.